नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बोटनेक चार्ट शिकणार आहोत। म्हणजेच बोटनेकसाठी आपण शोल्डर, मुंडा, गळा रुंदी आणि गळा उंची किती घ्यायची ते बघणार आहोत। तर चला बोटनेकचा चार्ट बघायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारी असलेलं बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे मी बोटनेक ब्लाउजसाठी चार्ट बनवला आहे। आता आपण बोटनेक चार्टमध्ये काय काय लिहिलेलं आहे ते बघूयात। सर्वात आधी आपण साईज लिहून घेतलेले आहेत। आज आपण 28 साईज पासून तर 44 साईज पर्यंत शोल्डर, मुंडा, गळा रुंदी आणि गळा उंची किती घ्यायची ते बघूयात। आज मी तुम्हाला बोटनेक विषयी ब्लाउजची खूप सोप्या पद्धतीने माहिती देणार आहे। तर चला बघूयात। 28 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। साईजनुसार आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। आणि 28 साईजसाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 4.25 इंच। गळा रुंदी आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। आपण 28 साईजचं डायग्राम बघूयात। मी इथे बोटनेकसाठी 28 साईजच्या ब्लाउजसाठी मुंडा 4.25 इंच घेत असते आणि गळा रुंदी 3.5 इंच, गळा उंची 3 इंच घेत असते। मी इथे एका पेपरवरती तुम्हाला डायग्राम करून दाखवणार आहे। इथे मी एक पेपर घेतलेला आहे। पेपरची आपल्याला या पद्धतीने घडी करून घ्यायची आहे। बंद बाजू मी माझ्या साईडने घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। बंद बाजू मी माझ्या साईडने घेतलेली आहे। आता आपण सर्वात आधी शोल्डर मोजून घेऊयात। आता आपण 28 साईज लिहून घेऊयात। मी इथे 28 साईजचं तुम्हाला मेजरमेंट दाखवत आहे। 28 साईजसाठी आपल्याला शोल्डर, मुंडा, घडी हे किती इंच घ्यायचे ते बघणार आहोत आणि कुठे किती इंच वाढवायचं आहे आणि कुठे किती इंच कमी करायचे आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। आपल्याला बोटनेकसाठी शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। 28 साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। मी इथे 5.25 इंच वरती टिक करून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मुंडा आपल्याला 4.25 इंच घ्यायचा आहे। इथे आपल्याला 4.25 इंच वरती टिक करायची आहे। 28 साईजचा बोटनेकसाठी मुंडा आहे 4.25 इंच। इथूनही आपण 5.25 इंच वरती टिक करून घेऊयात, जेणेकरून आपल्या मुंड्याचा आकार व्यवस्थित येईल। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। इथे मी या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण 28 चा चौथा भाग काढूयात। 28 भागिले 4, 28 भागिले 4 करूयात। 28 भागिले 4 बरोबर 7 इंच। 7 मध्ये आपल्याला 1.5 इंच ऍड करायचं आहे। हे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी ऍड करायचं असतं। 7 + 1.5 बरोबर 8.5 इंच। इथे आपल्याला 8.5 इंचची घडी घ्यायची आहे। 28 साईज साठी आपल्याला 8.5 इंचची घडी घ्यायची असते। आपल्याला 28 चा चौथा भाग करून त्यात 1.5 ते 2 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथं हे आहे 7 इंच, त्यात आपण 1.5 इंच वाढवून घेऊयात, म्हणजेच 8.5 इंच। हा आहे आपला छातीचा भाग, म्हणजेच आपल्या ब्लाउजची साईज। याला ब्लाउजची साईजही म्हणली जाते आणि छातीचा भागही म्हणला जातो। इथे आपण हे जे 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन साठी वाढवलं आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे। आता आपल्याला 0.5 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। अलीकडच्या साईडला आपल्याला 0.5 इंच वरती टिक करायचं आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। बोटनेकसाठी आपल्याला या पद्धतीचं मेजरमेंट घ्यायचं असतं, म्हणून मी तुम्हाला एक डायग्राम करून दाखवत आहे। इथे मी या पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपण नेक मोजून घेऊयात, म्हणजेच गळ्याची रुंदी मोजून घेऊयात। गळ्याची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच।
28 साईजसाठी आपण गळ्याची रुंदी 3.5 इंच घेत आहोत। इथे मी 3.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण गळ्याची उंची मोजून घेऊयात। बोटनेकसाठी गळ्याची उंची 3 इंच घ्यायची असते। हे 28 साईजचं ब्लाउजचं माप सांगत आहे मी तुम्हाला। इथे मी या पद्धतीने डॉट ठेवून घेतलेले आहेत। आता आपण लाईन मारून घेऊयात। मी इथे अशा पद्धतीने लाईन मारून घेत आहे। आता आपण इथे आतमध्ये 1.5 इंच वरती टिक करून घेणार आहोत। आपल्याला बोटनेकसाठी या पद्धतीने 1.5 इंच वरती टिक करून घ्यायची असते। बोटनेकसाठी 1.5 इंच वरती टिक करणं हे खूप गरजेचं आहे। आपण जर डीप गळा घेतला म्हणजेच खोल गळा घेतला तर आपला गळा व्यवस्थित येत नाही। मी इथे तुम्हाला गळा टिक करून दाखवते। अशा पद्धतीने आपला बोटनेकला आकार आला पाहिजे। आपला बोटनेक जास्त खोल नसला पाहिजे। आता आपण मुंड्याला टिक करून घेऊयात। इथे आपल्याला जी लाईन मारून घेतली आहे आपण नंतर 1/2 इंचची, तिथून आपल्याला 1 इंच आतमध्ये टिक करायचं आहे। आणि जिथे आपण 1 इंच आतमध्ये टिक केलेला आहे तिथून आपल्याला 1/2 इंच पुढे टिक करून घ्यायचं आहे। आपल्याला हे पुढची साईड 1/2 ते अर्धा इंच एवढी टिक करून घ्यायची असते। आता आपण ही लाईनला अशा पद्धतीने टच करून घेऊयात। इथून आपल्याला बाहेरच्या लाईनला अशा पद्धतीने मी या दोघी लाईन टिक करून घेतलेल्या आहेत। इथे आपल्या दोघी लाईन टिक झालेल्या आहेत। जी आतली लाईन आहे ती आपल्याला या साईडला घ्यायची आहे आणि जे बाहेरचं आहे ते आपल्याला या साईडने घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी इथे तुम्हाला लिहून दाखवते। गळा रुंदी आपण 3.5 इंच घेतलेली आहे। 28 साईजच्या बोटनेकसाठी आपल्याला 3.5 इंच गळा रुंदी घ्यायची असते। शोल्डर आपण 5.25 इंच घेतलेला आहे। शोल्डर ही मी तुम्हाला लिहून दाखवते। इथे मी गळा रुंदी शोल्डर लिहून घेतलेला आहे। 28 साईजसाठी आपल्याला शोल्डर 5.25 इंच, गळा रुंदी 3.5 इंच आणि गळा उंची आपल्याला घ्यायची आहे 3 इंच। इथे मी गळा उंची 3 इंच घेतलेली आहे। इथे आपण या पद्धतीने ड्रॉ करून घेतलेला आहे। आता आपण कमरेचं माप बघूयात। मी इथे आधी लाईन मारून घेत आहे। आता आपण कमरेचं माप मोजून घेऊयात। कमरेचं माप आहे 24 इंच। आपल्याला 24/4 करायचे आहे, म्हणजेच आपण 24चा चौथा भाग करूयात। 24चा चौथा भाग होतो 6 इंच। इथे आपण 24चा चौथा भाग काढलेला आहे 6 इंच, त्यात आपल्याला 2 इंच हे वाढून घ्यायचं आहे। 2 इंच हे कमरेत आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। आपण साईज मध्ये हे 1.5 इंच वाढवलेलं आहे, तर इथे आपल्याला 2 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। साईज पेक्षा आपल्याला अर्धा इंच कमरेमध्ये एक्स्ट्रा वाढवायचं असतं। साईज मध्ये जर 1.5 इंच वाढवलं तर आपल्याला 2 इंच हे वाढवून घ्यायचं आहे कमरेत। आणि तुम्ही जर साईज मध्ये 2 इंच हे मार्जिन साठी वाढवले तर आपल्याला 2.5 इंच हे कमरेसाठी वाढवून घ्यायचं असतं। इथे आपलं 6 + 2 8 इंच आलेलं आहे। आता आपण 8 इंच वरती टिक करून घेऊयात। उंची तुम्ही तुमच्या मेजरमेंट नुसार घेऊ शकता। मी इथं उंचीचं मेजरमेंट दाखवलेलं नाहीये। प्रत्येक ब्लाउज मध्ये आपल्याला उंचीमध्ये 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। हे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असते की आपल्याला उंची प्रत्येक ब्लाउजच्या उंचीमध्ये 1 इंच हे आपण वाढवून घेतो। आता आपण मुंड्याच्या इथं 1/2 इंच वरती टिक करून घेऊयात। खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच वरती इथे टिक करायची आहे। इथे आपण यासाठी टिक करतो, आपला जो मुंडाचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित येतो आणि छान असा गोल पण दिसतो। बसायलाही आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट बसतं। काखेमध्ये फुगा वगैरे असं पद्धत होत नाही किंवा चुन्या वगैरे पडत नाही। इथे मी अशा पद्धतीने हे टिक करून घेतलेलं आहे। आपल्याला हे 1/2 इंच इथे टिक करून घ्यायचं असतं। इथे आपण 1/2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे आणि मुंड्याला आकारही देऊन दिलेला आहे।
इथे आपण पाव इंच घेतलेला आहे। इथे आपलं 28 साईजसाठी माप रेडी झालेलं आहे। आपण आज 28 साईजसाठी बोट नेकचं माप कसं काढायचं ते अगदी परफेक्ट बघितलेलं आहे आणि मी इथे स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे। हा चार्ट सगळ्यांना समजेल या पद्धतीने मी सांगत आहे। मी हा जो डायग्राम दाखवला आहे तुम्हाला, तो डायग्राम पुढचा गळा जर आपला बोटनेक असेल आणि मागचा नेक जर आपला मोठा किंवा डीप असेल त्यासाठीही हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। आणि मागचा नेक जर तुमचा बोटनेक असेल आणि पुढचा तुम्हाला डीप घ्यायचा आहे त्यासाठीही आपल्याला हेच मेजरमेंट घ्यायचं आहे। हे मेजरमेंटने आपलं ब्लाऊज अगदी परफेक्ट असं बसतं। मी हे मेजरमेंट किंवा मी हे जे टिक करून दाखवले ते सर्वांना समजेल या पद्धतीने आहे। मी इथे 28 साईजसाठी जे बोटनेकचं मेजरमेंट आहे ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे। इथे आपण 28 साईजसाठी मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे आपण 5.25 इंच। इथे आपण पाव इंच एवढं वाढवून घेतलेलं आहे। मुंड्यामध्येही आपण पाव इंच साईडला वाढवून घेतलेलं आहे। आपल्याला साईजचं माप घेताना केव्हाही 28चं जर माप घेत असाल तर त्याचा आपल्याला चौथा भाग करून त्यात आपल्याला 1.5 ते 2 इंच मेजरिंगसाठी वाढवून घ्यायचं असतं। मी ते तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। 28चा चौथा भाग कसा काढायचा, त्यामध्ये कसं ॲड करायचं। आता आपण गळा कट करून घेऊयात। मी तुम्हाला बोटनेक कट करून दाखवत आहे की आपला बोटनेक कशा पद्धतीने असतो। आता आपण मुंडा कट करून घेऊया। मी याआधी कटोरी ब्लाऊजचा चार्ट आणि बाहींचा चार्ट अपलोड केलेला आहे आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आय बटनमध्ये देखील दिलेली आहे। इथे मी गळा आणि मुंडा कट केलेला आहे। आता आपण गळा बघूयात। बघा या पद्धतीने आपला बोटनेक असतो। इथे आपण या पद्धतीने बोटनेक कट केलेला आहे। जी 1.5 इंच आपण इथे टिक करून घेतो, त्यामुळे आपला गळा असा छान पसरट येतो। जर आपण डीप कट केला तर आपला गळा बोटनेक होणार नाही, डीप गळा होऊन जाईल। म्हणून आपल्याला मी जे 1.5 इंच घेतलेलं होतं गळ्याच्या इथं तेच मेजरमेंट घ्यायचं आहे। आपला गळा छान पसरट येतो। इथे आपलं 28 साईजचं बोटनेकचा डायग्राम बघून झालेला आहे। आता आपण 30 साईज बघूयात। 30 साईजमध्ये आपल्याला शोल्डर, मुंडा आणि गळा रुंदी किती घ्यायची ते बघूयात। 30 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच। मी इथे 30 साईजचं तुम्हाला डायग्राम दाखवत नाहीये। मी ज्या पद्धतीने तुम्हाला डायग्राम दाखवला आहे, पाव इंच जिथे मी वाढवला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला 30 साईजसाठी देखील करायचं आहे। फक्त आपल्याला साईजनुसार बाकी मापं वाढवून घ्यायची असतात। आता आपण 30 साईजचं शोल्डर बघूयात। 30 साईजचं शोल्डर घेतलेलं आहे आपण 5.5 इंच। 5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। गळा रुंदी आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि गळा उंची आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। गळा रुंदी आणि गळा उंची 28 साईजसाठी सेम असतं। आता आपण 32 साईज बघूयात। 32 साईजसाठी 6 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा। मी तुम्हाला आता 5.25 इंच दाखवते। इथे मी टेप घेतलेला आहे। इथे आपण टेप ठेवलेला आहे। मी हे जे बोटनेकचं मेजरमेंट आहे ते इंचने सांगत आहे। हे आपलं 5.25 इंच येतं, बघू शकता। हे आहे 5.5 इंच आणि हे आहे 5.25 इंच। इथे आपण 5.25 इंच एवढं मेजरमेंट घेतलेलं आहे। आपलं 5.25 इंच किती होतं ते आपलं बघून झालेलं आहे। इथे आपण 32 साईजसाठी 5.25 इंच मुंडा घेतलेला आहे आणि 3.25 इंच आपण गळा रुंदी आणि 3.5 इंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे। इथे आपलं माप वाढतं गळ्याच्या उंचीचंही आणि गळा रुंदीचंही। आता आपण 34 साईज बघूयात। 34 साईजसाठी शोल्डर आहे 6.25 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 3.25 इंच आणि गळा उंची आहे 3.5 इंच। आता आपण 36 बघूयात। 36 साईजसाठी शोल्डर आहे 6.5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, गळा रुंदी आहे 3.25 इंच आणि गळा उंची 3.5 घ्यायची आहे। आता आपण 38 साईज बघूयात। 38 साईजसाठी
शोल्डर आहे 5.25 इंच, मुंडा आहे 5.25 इंच, गळा रुंदी आहे 4 इंच आणि गळा उंची ही आपली 4 इंच असते. आता आपण 40चं बघूया, म्हणजे 40 साईजचं. 40 साईजसाठी शोल्डर 7 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 4 इंच आणि गळा उंची ही 4 इंच घ्यायची आहे. आता आपण 42 बघूयात. 42 साईजसाठी शोल्डर आपल्याला 7.25 इंच घ्यायचं आहे, शोल्डर आपल्याला 5.25 इंच घ्यायचं आहे आणि 4 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे आणि 4 इंच आपल्याला गळा उंची घ्यायची आहे. आता आपण 44 साईज बघूयात. 44 साईजसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 7.5 इंच, मुंडा आहे 6.5 इंच, गळा रुंदी आहे 4.25 इंच आणि गळा उंची ही 4.25 इंच आहे. इथे आपलं 28 ते 44 पर्यंतचे बोटनेकचे माप सांगून तयार झालेले आहेत. आपली साईज, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची किती घ्यायची ते आपण बघितलेलं आहे. मी आज तुम्हाला बोटनेक ब्लाऊजसाठी साईज, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, गळा उंची किती इंच घ्यायचं ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. मी याआधी कटोरी ब्लाऊजचा चार्ट आणि बाहीची उंची, बाहीची रुंदी, खुल्या भागापासून बाही किती कमी करायची त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर माझा बोटनेक ब्लाऊज चार्टचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लासला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.